ऑलराईट, गुड मॉर्निंग. डे 2 सिक्कीम राईडचा. आणि काल रात्री आम्ही स्टे केलं होतं इंदोरमध्ये. आणि हे आमचं स्टेचं ठिकाण इवांका. ते इंदोरमध्ये स्टे केलेलं. आणि आता डे 2 गाडी रेडी झालेली आहे. आणि आज आम्ही चाललोय वाराणसी, जो कि यहाँ से अराउंड 1000 किलोमीटर्स है. लेट्स सी कितना हम कवर कर सकते हैं. एंड कल था हमारा डे 1, तो अराउंड 680 कल कवर हो गया. अभी आज हम लोग निकलते हैं यहाँ से एंड जो भी है पोस्ट करते देखते हैं कहाँ तक जाते हैं. अपडेट पोस्ट करते रहेंगे. आणि जाताना काय काय जेवण काय काय मिळते बघू. आता नवीन जागा आहे, काही जास्त माहिती नाही, फक्त रस्ता माहिती आहे. तिथं जे चांगलं खायला मिळेल ते खात खात आपण टॉस घेत आज वाराणसी जायचा प्रयत्न करायचा. नाही वाराणसीला पोहोचलो तर त्याच्या आधी कुठेतरी स्टे करायचा आणि मग दुसऱ्या दिवशी वाराणसीमध्ये आपल्याला टाइम स्पेंड करायचं म्हणून तिथे 2 नाईटचं प्लॅन केलं होतं. पण आता नाही झालं तर थोडं पुढे मागे. बाय. ऑलराईट, गुड मॉर्निंग. डे 2 सिक्कीम राईडचा. आणि काल रात्री आम्ही स्टे केलं होतं इंदोरमध्ये. आणि हे आमचं स्टेचं ठिकाण इवांका. ते इंदोरमध्ये स्टे केलेलं. आणि आता डे 2 गाडी रेडी झालेली आहे. आणि आज आम्ही चाललोय वाराणसी, जो कि यहाँ से अराउंड 1000 किलोमीटर्स है. लेट्स सी कितना हम कवर कर सकते हैं. एंड कल था हमारा डे 1, तो अराउंड 680 कल कवर हो गया. अभी आज हम लोग निकलते हैं यहाँ से एंड जो भी है पोस्ट करते देखते हैं कहाँ तक जाते हैं. अपडेट पोस्ट करते रहेंगे. आणि जाताना काय काय जेवण काय काय मिळते बघू. आता नवीन जागा आहे, काही जास्त माहिती नाही, फक्त रस्ता माहिती आहे. तिथं जे चांगलं खायला मिळेल ते खात खात आपण टॉस घेत आज वाराणसी जायचा प्रयत्न करायचा. नाही वाराणसीला पोहोचलो तर त्याच्या आधी कुठेतरी स्टे करायचा आणि मग दुसऱ्या दिवशी वाराणसीमध्ये आपल्याला टाइम स्पेंड करायचं म्हणून तिथे 2 नाईटचं प्लॅन केलं होतं. पण आता नाही झालं तर थोडं पुढे मागे. बाय.